हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण गोवा युनिव्हर्सिटी इथे PhD ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहे. टोटल इथे 35 सब्जेक्टमधून तुम्हाला PhDसाठी ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे. तर सगळी महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर इथे तुमचा नेट सेट नसला तरी तुम्ही इथे PhD एंट्रन्स एक्झाम होणार आहे त्या बेसवर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. आणि युनिव्हर्सिटीच्या बाबतीत आपण बोललो तर हे एक चांगली युनिव्हर्सिटी आहे, इथे तुम्ही PhD करू शकतात. तर या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती जसं की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, किती सब्जेक्ट आणि कोणकोणते सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर तुमची फीज वगैरे काय असणार आहे ते सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे आपण. तर चला आपण वळूया ऑफिशियल नोटिफिकेशनवरती. तर हे बघू शकता तुम्ही गोवा युनिव्हर्सिटीची नोटिफिकेशन हे 30 ऑगस्टलाच रिलीज झालेलं आहे फॉर्म वगैरे. तर इथे जे आहे आपण इम्पॉर्टंट डेट्स बघितल्या तर 30 ऑगस्टपासून ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहे. 17 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात आणि 3 ते 4 ऑक्टोबरमध्ये तुमचं जे आहे एक्झाम होणार आहे. तर अशा प्रकारे हे तुमचा ॲप्लिकेशनची इम्पॉर्टंट डेट्स आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर MPhil, UGC नेट, CSIR, स्लेट, GSAT, ICAR, नेट, गेट असाल तर त्याचा तुम्हाला व्हॅलिड स्कोर गरजेचा आहे. तर तुम्ही इथे PhDला ॲप्लिकेशन करू शकतात, म्हणजे एक्झॅम्प्टेड कॅटेगरीमध्ये येतात ते स्टुडंट. हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स दिलेले आहे. तर तुम्ही हे जे आहे ते बघू शकतात. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, तर हे आपण नंतर बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिले बघून घेऊया तुमची ॲप्लिकेशन फी काय असणार आहे. तर 700 रुपये फीज आहे तुमची ॲप्लिकेशन फीज ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी, त्याच्यानंतर OBC कॅटेगरीवाल्यांसाठी, त्याच्यानंतर SC ST कॅटेगरीचे जे स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी 3500 रुपये फीज आहे, सॉरी 350 रुपये फीज आहे. आणि पर्सन विथ डिसॅबिलिटीज यासाठी फीज नाही आहे. तर इथे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात. त्याच्यानंतर गोवा युनिव्हर्सिटी PhD एंट्रन्स टेस्टचा जे आहे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न काय असणार आहे तुमचा ते पण आपण बघून घेऊया. तर इथे बघू शकतात तुम्हाला 2 पेपर असणार आहे. इथे 2 पेपर असणार आहे. फर्स्ट पेपर तुमचा रिसर्च मेथडॉलॉजी जे की 100 मार्काला असणार आहे. आणि इथे बघू शकतात तुम्ही डिसिप्लिन ऑफ सायन्स, स्टुडंट डिसिप्लिन ऑफ लँग्वेज, ह्युमॅनिटीज, कॉमर्स, मॅनेजमेंट, सायन्स, त्याच्यानंतर लॉ, एज्युकेशन, म्युझिक. पेपर 1 शॅल बी बिफोर 2 hours ड्युरेशन अँड 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे 100 मार्काला, म्हणजे 2 मार्काला एक क्वेश्चन असणार आहे. तर इथे त्यांनी सगळं काही असं जे आहे पेपर पॅटर्न कसं असणार आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर पेपर सेकंडचा सब्जेक्ट जे आहे त्याचं जे सिलेबस दिलेलं आहे, म्हणजे CSIR UGC नेटचा जे सिलेबस असतो तर तेच सिलेबस पेपर सेकंडचा असणार आहे. जसं की माझा मॅनेजमेंट आहे तर मला मॅनेजमेंटचा UGC नेटचा सिलेबसच्या अकॉर्डिंग मला प्रिपरेशन करावी लागणार आहे. त्याच्यानंतर पेपर 2मध्ये जे आहे 2 सेक्शन आहे, सेक्शन 1 आणि सेक्शन 2. तर अशा प्रकारे सेक्शन Aमध्ये MCQs टाईप क्वेश्चन असणार आहे आणि 1 मार्काला एक क्वेश्चन आहे. इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे 50 मार्काला म्हणजे 50 तुम्हाला MCQs दिले जाणार आहे सेक्शन Aमध्ये पेपर 2मध्ये. जसे की माझा मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे तर मला मॅनेजमेंटमधून 50 क्वेश्चन MCQs विचारले जातील आणि 3 hours टाईम आहे पेपर सेकंडला. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन Bमध्ये डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असणार आहे तुमचे. आणि सिलेबस जे आहे सिलेबस ऑफ बॉटनी, झोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ बायोलॉजी, सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी नोटिफाय, म्हणजे या इथे तुमचं जे आहे सिलेबस वगैरे दिलेलं आहे. तर 50 मार्काला हे तुमचं जे आहे डिस्क्रिप्टिव्ह पण इथे होणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपर सेक्शन B पेपर 2मध्ये. त्याच्यानंतर क्वालिफाईंग क्रायटेरिया काय असणार आहे तुमचा, इथे बघू शकता तुम्ही 40% तुमचे आलेच पाहिजे पेपर 1 पेपर 2 दोन्हीमध्ये. म्हणजे पेपर 1
मध्ये तुम्हाला 40 मार्क पाडायचे आणि पेपर सेकंडमध्ये पण एवढेच पाडायचे, 40 मार्क तुम्ही पाडले तर जे आहे म्हणजे पासिंग क्रायटेरिया आहे ते, आणि दोन्ही मिळून तुम्हाला 50% पाहिजे, म्हणजे तुम्हाला 200 पैकी 100 मार्क पडायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही जे आहे इंटरव्ह्यूला क्वालिफाईड होताल. त्याच्यानंतर 5%चा रिलॅक्सेशन आहे SC ST OBC, त्याच्यानंतर NCL PWD EWS कॅन्डिडेट जे आहे तर त्यांना 5%चा जे आहे म्हणजे इथे रिलॅक्सेशन आहे, रिझर्वेशन आहे. म्हणजे तुम्ही जर 45% जरी पाडले तरी तुम्ही क्वालिफाईड होणार आहे. तर अशा प्रकारे क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे हे. त्याच्यानंतर आपण बघून घेऊया तुमचे सब्जेक्ट कोणकोणते असणार आहे इथे. तर त्याआधी आपण बघून घेऊया विद्यार्थी मित्रांनो, रिसर्च मेथडॉलॉजी जे फर्स्ट पेपर असणार आहे तुम्हाला 100 मार्कासाठी इथे विचारलं जाणार आहे. 100 मार्कासाठी विचारलं जाणार आहे. तर त्यामध्ये ग्लोबल ऑनलाईनमध्ये आपण पूर्ण तयारी करून घेतो. तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर भेटणार आहे. यामध्ये फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्याच्यानंतर नोट्स, 2000+ MCQs क्वेश्चन बँक, हे जे कोर्स असणार आहे हिंदी मराठी इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर 799 रुपयाची फीज आहे. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला पण जॉईन करू शकतात. तर तुमच्याकडे थोडाच वेळ बाकी आहे, तर लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही गॅरंटी देतो जर तुम्ही कोर्सला जॉईन केलं तर 100% तुमचं जे आहे रिझल्ट यायलाच पाहिजे. तर अशा प्रकारे 100 मार्काचं तुमचं रिसर्च मेथडॉलॉजी असणार आहे. 50 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे रिसर्च मेथडॉलॉजी. त्याच्यानंतर सेकंड पार्ट जे आहे, आता यामध्ये UGC नेटचे जे सब्जेक्ट आहे म्हणजे कॉमर्स मॅनेजमेंट आर्ट्स फॅकल्टीचे जे स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी UGC नेट CSIR नेटचा सिलेबस दिलेला आहे. तर आपल्याकडे त्या सिलेबसच्या अकॉर्डिंग नोट्स आणि MCQs तुम्हाला भेटतील. पेपर 2साठी 999 रुपये तिची फीज असणार आहे. तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला लगेच जॉईन करू शकतात. पेपर 1 पेपर 2 दोन्ही पण तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. तर सेकंड पेपर तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पण असणार आहे आणि MCQs पण त्यामध्ये असणार आहे. तर MCQs 1 मार्काला 1 MCQs आहे, म्हणजे 50 क्वेश्चन तुम्हाला MCQsचे विचारणार आहे आणि तुमचा सेकंड पार्ट जे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह आहे. तर अशा प्रकारे पेपर सेकंड पण महत्त्वाचा आहे आणि इथे इंडिव्हिज्युअल पासिंग आहे, म्हणजे सेपरेट पासिंग आहे इथे पेपर 1मध्ये पण आणि पेपर सेकंडमध्ये पण. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 पेपर 2मध्ये आपल्याकडे पूर्ण कोर्स अवेलेबल आहे. जर कोणी सिरियसली इथे PhD करण्यासाठी इच्छुक आहे तर कोर्सला जॉईन करा आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करा. त्याच्यानंतर आपण बघून घेऊया सब्जेक्ट कोणकोणते असणार आहे इथे. तर यांनी सीट अजून शो नाही केलेलं आहे, बट ते शो करतील आणि कोणकोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्ही भरू शकतात ते आपण बघून घेऊया. प्रोग्राम नेम दिलेले आहे इथे. तर इंग्लिश, फ्रेंच, त्याच्यानंतर हिंदी, कन्नडा, मराठी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी, फिलॉसॉफी, वुमन स्टडी, बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी, झूलॉजी, मराईन सायन्स, अर्थ सायन्स, मराईन मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक सायन्स, मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर कॉमर्स, इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट, त्याच्यानंतर कॉम्प्युटर सायन्स, लॉ. तर खूप सारे सब्जेक्ट्स आहेत ते. म्युझिक, फार्मसी, एज्युकेशन, जिओग्राफी, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर अशा प्रकारे 35 सब्जेक्टमधून तुम्ही जे आहे ॲप्लिकेशन करू शकतात. आणि याचं पेपर 1चं जे आहे आपल्याकडे पूर्ण स्टडी मटेरियल आहे आणि सेकंडचे जे मराठी, कोकणी, हिस्ट्री, इंग्लिश याचे जे आहे पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी याचे पण स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, जसं की आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण बघून घेऊया एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तुमचा. तर मास्टर डिग्रीमध्ये तुम्हाला 55% पाहिजे, ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी हे. त्याच्यानंतर तुम्ही जर
SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर 5%चा रिलॅक्सेशन असतं तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचा 5 इयर्सचा बॅचलर डिग्री असेल तर 75% तुम्हाला पाहिजे. तिथे टक्केवारी तुमची 75% पाहिजे. आणि MPhilवाले जे आहे स्टुडंट तर आणि MPhilमध्ये कसं कसं आहे तर तुम्ही डिस्टन्स मोडमध्ये केलं असेल तर तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार आहे. आणि MPhil तुम्ही रेग्युलरमध्ये केलेलं आहे तर 55% असेल तुम्हाला तर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि एक्झामटेड कॅटेगरीमध्ये असतात तुम्ही, म्हणजे तुम्हाला एक्झाम द्यायची पण गरज नसते. त्याच्यानंतर हे आपण बघितलं. आणि तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला आहे, फायनल इयरला आहे, त्याच्यानंतर फायनल इयरला आहे तुम्ही तर तुम्ही ॲप्लाय करू शकतात गोवा PhD एंट्रन्सला. आणि मिनिमम इथे तुम्ही 3 सब्जेक्टमध्ये मॅक्झिमम 3 सब्जेक्टमध्ये इथे अप्लाय करू शकतात. अलाइल सब्जेक्ट असतात तर त्यामध्ये तुम्ही 3 सब्जेक्टमध्ये ते फॉर्म भरू शकतात वेगवेगळे. तर अशा प्रकारे आपण एक्झाम पॅटर्न वगैरे बघितलेलं आहे. आणि जे आहे मार्किंग सिस्टम वगैरे पण सगळं काही आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे सगळी काही डिटेल इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन प्रोसेस वगैरे काय आहे या लिंकवरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात. त्याच्यानंतर डॉक्युमेंट काय लागणार आहे तुम्हाला तर ते सगळे काही डॉक्युमेंट इथे अवेलेबल आहे, म्हणजे दिलेले आहे. तर हे डॉक्युमेंट अपलोड करायचे तुम्हाला. फीज वगैरे आपण सगळं काही बघितलं. आणि आता तुम्ही ॲप्लिकेशन कुठून करणार आहे तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे तुम्ही राईट साईडला बघू शकतात. PhD एंट्रन्स टेस्ट यावरती क्लिक केलं तुम्ही तर हे जे आहे ओपन होतो, ब्राउचर ओपन होतो. त्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशन लिंक आहे यावरती तुम्ही क्लिक केलं तर हे पेज ओपन होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथून तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करू शकतात. आणि तुम्हाला काही पण अडचण आली तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी रिप्लाय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तर इथे जाऊन तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच आपण बघणार होतो. तर जे कोणी प्रिपेअर करत आहे तर त्यांच्यासाठी कोर्स आहे, तर कोर्सला जॉईन करा. आमची गॅरंटी असते तुम्ही कोर्स जॉईन केलं तर 100% तुमचा जे आहे रिझल्ट येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लगेच कोर्सला जॉईन करा आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करा. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला काही पण कन्फ्युजन झालं असेल, काही पण डाऊट आला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी कमेंटचा रिप्लाय देईल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक